मोठी बातमी येते, नीटची परीक्षा आता 21 जूनला होणार असं आता जाहीर करण्यात आलेलं आहे। एनटीए कडून नीटची परीक्षा 21 जूनला होणार असल्याची माहिती मिळते। एकीकडे आता शोधही सुरू आहे नीटच्या पूर्ण प्रकरणाचा आणि त्यातच आता ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। नीटची परीक्षा आता 21 जूनला होणार असल्याची माहिती मिळते। अनेक विद्यार्थी यासाठी अभ्यास करत असतात, वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात आणि आता तीच तारीख जाहीर झालेली आहे। नीटची परीक्षा आता 21 जूनला होणार आहे। नीट पेपर फुटीचं प्रकरण काहीसं आत्ता कुठे शमवलेलं आपल्याला दिसतंय, तर त्यातच आता ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे। नीटची परीक्षा 21 जूनला होणार आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत। शिवाजी, आता नीटची परीक्षा 21 जूनला होणार आहे, काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? श्रद्धा, काल रात्री एनटीएच्या कार्यालयामध्ये यावरती पूर्णपणे खल झाला। अनेक अधिकाऱ्यांची मीटिंग झाली होती की नीटची परीक्षा केव्हा घ्यायची, कारण 3 मेचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये लीक झाला होता नीटचा पेपर। यानंतर देशभरात जो आगडोंब उसळला होता, विद्यार्थ्यांमध्ये जो संताप उसळला होता, त्याला कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी तारखा जाहीर झाल्या नव्हत्या। 2 दिवसापासून विद्यार्थ्यांना कळत नव्हते की नेमकं करायचं काय, कधी तारखा जाहीर होणार। तर आज एनटीएने त्याच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत। नीट परीक्षा ही 21 ला होणार आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये एनटीएच्या अधिकाऱ्यांनी काल एक मीटिंग घेऊन याचा एक फॉर्मॅट तयार केलेला आहे आणि एक पूर्णपणे एक परीक्षा कशी लीक होणार नाही किंवा याचे सगळे जे कठोर नियम आहेत त्याचं पालन करूनच या सगळ्यांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत। नवी नियमावली जी आहे ती नियमावली सुद्धा लवकरच जाहीर होईल। त्या नियमावलीवरती काय काय करायचं आहे याचा सगळा एक ड्राफ्ट काल सगळ्या एनटीएच्या अधिकाऱ्यांनी मिळून तयार केलेला आहे। त्यामुळे पुढची परीक्षा घेताना कुठलाही पेपर लीक होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे आणि याच्याबरोबरच काही नियमही एक परीक्षेबाबत जारी केले जातील असं एक सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे। श्रद्धा, शिवाजी, आत्ता ही नवीन तारीख जाहीर झाली आहे, सगळ्यांना मान्य, मात्र जो उद्रेक पाहायला मिळतोय तो जुन्या तारखेवर नाही। 3 मेला जी परीक्षा होणार होती ती रद्द करण्यात आली आहे, कारण मोठ्या पेपर फुटीचं रॅकेट यात उघड झालंय। तर त्या संदर्भातले काही अपडेट्स एनटीएने दिलेत का? श्रद्धा, या सगळ्या प्रकरणावरती सीबीआयची चौकशी सुरू आहे। जवळपास 5 ते 6 लोकांना या सगळ्या प्रकरणात ताब्यात घेतलेलं आहे। लातूरमधलं कनेक्शन आलेलं आहे, नाशिकचं कनेक्शन आलेलं आहे, पुण्याचं कनेक्शन आलेलं आहे। महाराष्ट्रातून हे कनेक्शन असताना देशभरात राजस्थान, हरियाणा असू दे, अनेक मोठ्या शहरांमध्ये या सगळ्याचं रॅकेट समोर आलेलं आहे आणि हे सगळं बघताच ही परीक्षा रद्द केली आणि 21 जूनला ही नवीन तारीख दिलेली आहे। परंतु पुढील परीक्षा घेताना एनटीएला खूप खबरदारी घ्यावी लागणार आहे की 3 मेला जो प्रकार झाला तसा प्रकार पुढच्या परीक्षांमध्ये कसा टाळता येईल याची काळजी एनटीए घेईल असं आश्वासन त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे। शिवाजी, आता 21 जूनला परीक्षा होणार आहे असं समजतंय, मात्र परीक्षार्थी जे आहेत ते सध्या रागात आहेत, आक्रोश व्यक्त केला जातोय त्यांच्याकडनं। तर काय संख्येने हे आता पुढच्या परीक्षेला बसण्याची शक्यता तुम्हाला वाटते? श्रद्धा, सातत्याने माहिती आहे, कारण नीटची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर तयारी केलेली असते। पुन्हा 3 मेची ज्यावेळेस परीक्षा रद्द झाली, कधी परीक्षा होणार या सगळ्या प्रश्नांनीच विद्यार्थी धास्तावले होते। परंतु आता एक तारीख जाहीर झालेली आहे, परंतु विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेलेला आहे, कारण 3 मेच्या परीक्षा होती त्यामुळे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती, परीक्षेची तयारी केली होती। पुन्हा पुढचा हा सगळा महिना आणि आणखी एक 6 महिना असा जवळपास त्यांचा सगळा अभ्यास करण्यामध्येच वेळ जाणार आहे। त्यामुळे पुन्हा तयारी करावी लागणार आहे, कारण आत्ताची जी परीक्षा 21 जूनला जी होईल ती थोडीशी कठोर असू शकते, कारण ज्या पद्धतीनं पेपर लीक झालेले आहेत, पुन्हा ही परीक्षा होते। तर एकूणच विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा थोडासा संभ्रम होता, तो दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर नीटची परीक्षा आता 21 जूनला होणार असल्याची माहिती मिळते, महत्त्वाची अपडेट समोर आली आहे।